नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल फायनान्स केअर मराठीवर. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिसची अशी एक स्कीम ज्यामध्ये तुम्ही जेवढे पैसे जमा करणार ते तुम्हाला दुप्पट होऊन म्हणजे की डबल होऊन मिळणार. मंडळी, जर तुम्ही कोणत्या अशा स्कीमचा विचार करत असाल जिथं तुम्ही पैसे तुमचे गुंतवल्यावर ते तुम्हाला दुप्पट होऊन म्हणजेच डबल होऊन मिळणार आहेत, तर पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये तुम्ही तुमचे पैसे इन्व्हेस्ट करू शकता. तर मंडळी, ही जी पोस्ट ऑफिसची स्कीम आहे तिचं नाव आहे किसान विकास पत्र स्कीम. तर मंडळी, ही जी किसान विकास पत्र स्कीम आहे, पहिला तर ही स्कीम फक्त जे शेतकरी लोक आहेत किंवा शेतकरी वर्गासाठी ही स्कीम लागू करण्यात आली होती. पण आता या स्कीममध्ये सगळ्या व्यक्ती गुंतवणूक करू शकतात, कोणीही या स्कीममध्ये गुंतवणूक करू शकते. मंडळी, ही पोस्ट ऑफिसची एकमात्र अशी स्कीम आहे ज्यामध्ये तुम्ही कितीही पैसे जमा केलात तर ते पैसे तुम्हाला डबल म्हणजे की दुप्पट होऊन मिळणार आहेत. तर आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया की तुम्ही या किसान विकास पत्र स्कीममध्ये कमीत कमी किती पैसे जमा करू शकता. तर कमीत कमी रक्कम जमा करण्याबद्दल बोलायचे झाले तर किसान विकास पत्र स्कीममध्ये कमीत कमी रक्कम जमा करण्याची लिमिट ठेवण्यात आली आहे. तर ती किती आहे लिमिट? तर ती आहे मात्र 1,000 रुपये. म्हणजे की 1,000 रुपये तुम्ही या स्कीममध्ये गुंतवू शकता. तर 1,000 रुपयाची या स्कीममध्ये लिमिट ठेवण्यात आली आहे. तर आता बोलायचे झाले या स्कीममध्ये जास्तीत जास्त तुम्ही किती पैसे तुमचे जमा करू शकता. मंडळी, तर अधिकतम रक्कम जमा करण्याची अशी काही या स्कीममध्ये लिमिट किंवा खास अशी काही मर्यादा नाही आहे. तुम्ही कितीही पैसे जमा करू शकता या स्कीममध्ये. तुमच्याकडे कितीही पैसे असतील तर ठराविक अशी रक्कम भरण्याची अशी काही लिमिट यामध्ये नाही आहे. कितीही पैसे तुम्ही या स्कीममध्ये भरू शकता. यामध्ये पुढे बोलूया की यामध्ये कोण व्यक्ती आपले अकाउंट किंवा खातं सुरू करू शकतात. तर असा एकटा व्यक्ती किंवा सिंगल पर्सन म्हणजेच एक व्यक्ती हे अकाउंट ओपन करू शकतात. ज्यामध्ये बोलूया सिंगल एका व्यक्तीबद्दल. जर कोणाची इच्छा असेल यामध्ये 2 किंवा 3 व्यक्ती एकत्र मिळून, ज्याला की जॉईंट अकाउंट म्हणतात, अशा व्यक्ती या स्कीममध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करू शकतात किंवा गुंतवू शकतात. म्हणजे तुम्ही यामध्ये जॉईंट अकाउंट देखील ओपन करू शकता. तसेच तुम्ही यामध्ये तुमचे सिंगल अकाउंट देखील सुरू करू शकता आणि तुम्ही यामध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करू शकता. तुमच्या घरामध्ये जर कोणी नाबालिग मूल असेल तर तुम्ही त्याच्या नावावरती या स्कीममध्ये पैसे गुंतवू शकता. ज्याचं वर्ष कमीत कमी 10 वर्ष असेल. कमीत कमी 10 वय वर्षाचं मूल म्हणजे की 10 वय असलेल्या व्यक्तीच्या मुलासाठी त्या मुलाच्या नावी या स्कीममध्ये पैसे गुंतवणार असाल तर गुंतवू शकता. यामध्ये बोलायचे झाले तर जे पैसे आहेत ते तुम्हाला कधी डबल किंवा दुप्पट होऊन मिळू शकतात. म्हणजे की कालावधीबद्दल बोलायचे झाले तर जो कालावधी ठेवण्यात आला आहे, तर कालावधीबद्दल इथे बोलायचे झाले तर या ठिकाणी 115 महिन्याचा कालावधी डिसाईड करण्यात आला आहे. म्हणजे की 115 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे डबल म्हणजेच दुप्पट होऊन मिळणार आहेत. तर 115 महिने या स्कीममध्ये ठरवण्यात आले आहेत. 115 महिन्यानंतर तुमचे जे पैसे आहेत ते डबल म्हणजे की दुप्पट होऊन मिळणार आहेत. आता बघूया की जो व्याजदर आहे म्हणजे की किती व्याजदर आहे, ज्याप्रमाणे हे जे तुमचे पैसे दुप्पट म्हणजे की डबल होऊन मिळतात. यामध्ये जो व्याजदर आहे 7.5% व्याजदरानुसार यामध्ये तुम्हाला जे व्याज मिळतं ते कंपाऊंडेड ॲन्युअली प्रमाणे म्हणजे की तुम्हाला वार्षिक चक्रवृद्धीच्या प्रमाणे तुम्हाला व्याज मिळेल. 7.5% दरानुसार म्हणजे की 7.5% व्याजदरानुसार तुम्हाला व्याज मिळते. तर मंडळी, चला सुरुवात करूया यामध्ये. आता बघूया, जर तुम्ही या स्कीममध्ये 1 लाख रुपये जमा केलात तर तुम्हाला किती पैसे मिळतील. 2 लाख रुपये जमा केल्यावर किती रक्कम मिळेल. आणि आता समजा तुम्ही या किसान विकास पत्र स्कीममध्ये 1 लाख रुपये जमा केलात तर या स्कीममध्ये तुम्ही 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केल्यावर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील. तर 2 लाख रुपये मिळतील तुम्हाला 1 लाख रुपये गुंतवल्यावर. जर तुमच्याजवळ 2 लाख रुपये असतील आणि ती रक्कम जर तुम्ही किसान विकास पत्र स्कीममध्ये इन्व्हेस्ट केलात तर 2 लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला पैसे दुप्पट होऊन मिळतात. जसे की 2 लाखाचे दुप्पट होतील 4 लाख रुपये, तर तुम्हाला 4 लाख रुपये मिळतील. पुढे बोलूया, जर तुम्ही 5 लाख रुपये या स्कीममध्ये इन्व्हेस्ट केलात तर 5 लाख रुपयाचे डबल
होतं आहे, म्हणजेच 10 लाख रुपये तुम्हाला मिळतील। तर अशा प्रकारे जे काही पैसे तुम्ही या स्कीममध्ये जमा करणार ते पैसे तुम्हाला डबल होऊन म्हणजे की दुप्पट होऊन मिळणार आहेत। तर आता बघूया, जर तुम्ही या किसान विकास पत्र स्कीममध्ये 6 लाख रुपये इन्व्हेस्ट केलात तर 6 लाख रुपयाचे दुप्पट होतात 12 लाख रुपये। तर तुम्हाला 12 लाख रुपयाची रक्कम या प्रकारे डबल म्हणजे की दुप्पट होऊन मिळत असते। तर मंडळी, तुम्ही बघू शकता जेवढे पैसे तुम्ही या स्कीममध्ये जमा करणार आहात ती रक्कम तुम्हाला डबल म्हणजे की दुप्पट होऊन मिळणार आहे। पोस्ट ऑफिसची ही किसान विकास पत्र स्कीम आहे। यामध्ये तुम्ही 7 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलीत तर तुम्हाला 14 लाख रुपये इतकी रक्कम मिळणार आहे। तर अशा प्रकारे जे काही पैसे तुम्ही इथे जमा करणार आहात ते तुम्हाला डबल म्हणजे की दुप्पट होऊन मिळणार आहेत। ही पोस्ट ऑफिसची एक खूप चांगली स्कीम चालविण्यात येत आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचे पैसे इथे इन्व्हेस्ट करू शकता। दुप्पट होऊन हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। तर मंडळी, इथे रक्कम जमा करण्याबाबत बोलायचे झाले तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे कमीत कमी तुम्ही या स्कीममध्ये 1000 रुपयेसुद्धा गुंतवू शकता। तर 1000 रुपये जमा केल्यावर 1000 रुपयाचे डबल होते 2000 रुपये। तर तुम्हाला 2000 रुपये मिळतील। जर तुम्ही या स्कीममध्ये 10,000 रुपये जमा केलात तर 10,000 रुपयाची डबल होते 20,000 रुपये। तर तुम्ही 20,000 रुपये प्राप्त करू शकता। जर तुम्ही या स्कीममध्ये 50,000 रुपये जमा केलात तर 1 लाख रुपये तुम्ही प्राप्त करू शकता, मिळवू शकता। तर अशा प्रकारे जे तुमचे पैसे जमा होणार आहेत ते तुम्हाला डबल म्हणजे की दुप्पट होऊन मिळतात। 60,000 रुपये जर तुम्ही या स्कीममध्ये जमा केलात तर 60,000 रुपयावर 1,20,000 रुपये तुम्हाला प्राप्त होणार 115 महिन्यामध्ये। तेही जर तुम्ही यामध्ये 80,000 रुपये जमा केलात तर 80,000 रुपयाचे डबल होतात 1,60,000 रुपये। तर या प्रकारे तुम्ही 1,60,000 रुपये इतकी रक्कम प्राप्त करू शकता। 115 महिन्यासाठी केवळ तुम्हाला पैसे गुंतवायचे आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही पैसे डबल होणारी पोस्ट ऑफिसमधील सेफ इन्व्हेस्टमेंटवाली स्कीम शोधत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या किसान विकास पत्र स्कीममध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करू शकता। कारण तुम्हाला तर माहिती आहेच की पोस्ट ऑफिसमध्ये केलेली गुंतवणूक ही कायम नेहमी सुरक्षित आणि खात्रीशीर असते। अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी पोस्ट ऑफिसच्या जाणून घेण्यासाठी आपल्या फायनान्स केअर मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।